तर मी आता आलोय मित्राच्या घरात. अरे हे काय व्लॉगिंग? अरे मला माहिती आहे व्लॉगिंग करतोय. काय तर वेगळं मोठं काय तर असं व्हिडिओ कर की भारी. अवघड काय तर सोपं व्लॉगिंग कुठं काय करतोस? अवघड काय तर व्हिडिओ कर की. अरे बा तुला का व्लॉगिंग सोपं वाटते वे? यात काय अवघड आहे? दररोज मोबाईल घेऊन फिरायचं फक्त तेवढेच की. उद्या दिवस जर व्लॉग करून एडिट करून बघ तू, मग मला सांग. चालते की मग बघूया की. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला समजलं असेल मी काय करणार आहे. मी दिवसभर ब्लॉग करून एक ब्लॉगरचा अनुभव शेअर करणार आहे तुम्हाला. तर चला. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो नवीन ब्लॉग मध्ये. तर नवीन ब्लॉग असं म्हणते ना, मला माहिती नाही कसं म्हणतात, त्यामुळे म्हणाले. आता आपण जरा नाश्ता करायला तर झाले म्हणजे नाश्ता भुका लागल्यात पोटात. मग म्हणजे नाश्ता झाला का नाही? बस नाश्ता झाला, आता नाश्ता करून घ्या. काम आहेत ते आटपून या. गावात काम आहेत बारीक सारीक जरा. यशा चल की जायचं ना. हा काम आहे गावात जाऊन आहे. मेंबर यायला अजून, त्यामुळे थांबले ज्याला जाणार आहे. मग ज्योतिबाला मारायला जायचं, गाडी मागायला बघा आता काय. माझ्या रूम मध्ये आला तर मी, तर त्यामध्ये सोडा माझं, त्यामुळं आले. ते आता केंद्रात बसल्यावर मला फोन आला, त्यामुळे नियोजन यांचं चालू आहे फार्म हाऊस मध्ये जाऊन जेवायचं. आता जायचं आणि मग करायचं. चला आता जाऊन करायचं. काय फिक्स होते का नाही? पातेले नाही, पातेले बितेले कुठले काय आता जाऊन सगळं घेऊन जायचं रे आता. चला चला जायचं चला. अरे ते कुठं घालायस? इलेक्ट्रिकल शेगडी घ्यायची. इलेक्ट्रिक शेगडी मिळाला मग मग हाय आमच्या. मग घेऊन जाय की. पात्री पण तसं लागतं. असं दोन घेऊन जा, तुमचा आमचं घेऊन जा. दोन लावून आणि ते पातेले पाण्या पातेले आणि ते जरा भात एवढा करायला म्हणतो त्याला काय जाता भात सगळं 5 किलो भात घालायला. 5 अरे काय नाही एवढा नाही रे. एकटा नाही एकदा नाही 2 किलो भात घालायला. शेगडी रे, शेगडीवर करायचं आपल्याला. शेगडीवर करायचं. शेगडीवर करायचं. ते पिठवत का बसा येईल. हा काका रजत बोलावली. तो प्लॉटवर जाण्याचा काय नाही हो. ते मित्र म्हणाल तुमच्या प्लॉटवर तिथं हे करा म्हणाल, तिथं जेवण करा म्हणाल. बरं एक अर्ध्या पाऊण तासांना जातो. हा किल्ले आहे का तिथं त्यांच्याकडे? हा चालतं. चला जोनाला ले. काय काय लागते पहिला विषय करायचं. काय काय लागते मी घेतो तिथं. आता किती वाजले सांग. अरे काय सांगतो आणि काय नियोजन बघा चपात्या. अरे आपल्या घरात नाही घ्यायचं. आम्ही खाणार आहे. आम्ही खाणार आहे. कन्या करायला कन्या. अरे गुरुवार या रप्पीच्या मधात. कट्स अरे किती भाताने आमटी करायला आलाय मामावर. आज जायचा नाही म्हणाय नाही. आणि आज सुट्ट्या आहे. एसआयटी बिसायटी सगळं बंद झाले. अभ्यास बंद करायचे. अरे आजच्या पुरतं मित्रांवर काय मस्ती देवय मित्रांवर. हा म्हणला विषय मित्रांवर तेवढा डायट कॅन्सल करा. डायट आजच्या भात करणार आहेत. कसला भात करणार? जवाहर लग्नात जीवन चांगले नियोजन सध्याला फोन आणि खाली टायर्ड गाडी घेऊन येतो केंद्रापाशी म्हणून. 1 2 3 4 5 6 7 8 जण झाला. 8 जण होते तेवढं जाते. सध्या कुठं आहेस? गाडी घेऊन जेवलास तू? असू दे राहू दे. ते आमच्यासाठी आता का नाही गाडी घे आणि इथं केंद्रात घे. ये अर्जंट काम आहे. आर्यन बोलवाला लगेच ये.
मग 3 किलो भात घालायला 3 किलो तांदूळ सध्या तुला भात करायला येतो ना भात आणि भातात कसं असं काय म्हणाला टोमॅटो बरं काय काय लागते सांग मी सगळ्यांकडे देतो काय नाही काय एवढा विषय सांग म्हणा सर्च करा युट्यूबवर सांग सध्या 3 किलो भात 3 किलो भात करायला सांग 10 जणांना किती भात लागतो 1.5 किलो म्हणजे लय झाले मंडाचा महाप्रसाद खायला 1.5 किलो भातात तेल सध्या तेल किती लागणार आणि आमटीला अर्धा लिटर अर्धा लिटर म्हणजे सगळ्यांच्या मग 1 लिटर आणलं का तेल घरातनं गोळा केलास की अर्धा लिटर घरात नाही करायचं खर्च नाही खर्च नाही टॅमॅटोच करायची हे नको टॅमॅटो पेस्ट चांगलं असते ना बघ अशी आमटी हवी एवढा भाजा हवी लढतर करूया आमटी घरात नाही करून खोबरे करून लागते लढतर लय मोठे नाही आमटी तिथं करायची भूक लागते तिथे ती मजा येईल आणि एकच भाताना मी सांगला एक शिजणार असू दे की आता मी कच्च पैसे नाही पैशाचा काय काढतो सांगतो आम्ही फॉर्मसला जाणार सोपी रेसिपी सांगा युट्यूब वाली रस्सा आणला की बाजूची तुम्ही रस्सा व्हेज रस्सा आहे व्हेज हे नाही इकडे काय नाही बघ सगळा आपण 3 किलोच भात घालायचा त्याशिवाय मी येत नाही जेवण करता नाही रे सार वरण करूया की चला मग मालवणी आमटी साहित्य ते नव सांगायला आहे का सगळेजण घरात विचारा भाताला काय काय लागते ते सगळं दे म्हणा आणि आमटीला काय काय लागते सगळं दे म्हणा करा आणि आर्यन बोललेला फोन लावा सध्या फोन लावतो तुला तर झाले आता सगळं इथे पातेले 2 घेतल्यात झारा घेतला बाकी आता त्यांचं काय काय नियोजन झाले बघा आवडतं का नाही एकत्र करता आवडा झाकण तेवढे घे पातेले टोपण घे टोपण मोठा आहे टोपण गाड्या आहे की पातेले काय तुझे काय सगळ्यांनी सामान घेतले आवडले आता सगळ्यांचं रजत भाव कसा विषय काय शे बघ तुम लागते का नियोजन कुठे नियोजन करायला नियोजन लागत नाही रे सपला विषय नियोजन काय आलं 5 रुपये किती ओके मामा झाडा गेली किती रुपये किती फुल झाले असं केलं तुम्ही 5 ना 20 लिटर येते तुम्ही ते आता लॉस मध्ये आले रे चालले का नाही का जीव पार्टी किती केला 5 ना वा नाही वाटे पेला आहेत काय नाही हा बरोबर चल मग मागे जायचं किती करायचा राजा हा जेवणी तास करेल चालते की काय विषय नंतर तिकडे बसायला येते काय हा जे ठीक आहे की नाही पास की आणि कुठे एवढा काय विषय नाही तर लागलं तर बल्ला वाढेल बलची गरज नाही जेवण राहणार एक गाडी आली आता इथं काय दे यायला तू आलीच बघ
काय आलं चला आवऱ्या तर आता पोरं आले सगळी नियोजन लावायला बरोबर काय झालं मी खोळावे मात्र पहिल्या वरती हे कर की तापाले थांब बॉईल कुठं आहे बॉल बिल काय करू नको हे एक चालते त्यावर खेळ करायला हे बाळ करंट बसेल आमटी करू नकोस पहिला सगळी पिती पहिला रे एवढा बाद बासू दे काय अजून सप्लाय शेफ रजत बोलले लडकी गाणं लावायला त्याला म्हणतात फोडणी चाला आता तरी आमचा शेफ सदू आणि यश मगदम जेवायला रजतींच्या फार्म हाऊसवर बसणारा ही आत बसल्यात तर त्यांना मदत काय तर करूया दार बंद करून बसले तिघ जण आत भात झाला का नाही कळलं आमटी झाल्या कडक मध्ये हार्ड विषय आमटी काय इथे बसलाय हा वैयक्तिक कारभार चला तिथे बोलावल्यात अरे बाय अरे भात पण झालाय रे एवढी चटणी एवढा अरे चिवडा वाटा मला मसाले भात झाला आपलं भांडी कुठे नुसता जेवायचं पण नसते धुवायचं पण असते मांजर आडवत आले गिरते ते आपल्या आडवं गेले तिचा दिवस बाद जाणार आपला दिवस नाही खरा झाले आवराले आता बघायचा व्हिडिओ बहुतेक इथे संपवायला तर आपला दिवसभराचा ब्लॉग झालेला आहे आणि डेली ब्लॉग दिसतोय तसं सोपं नाही कारण मग रेकॉर्डिंग करतो पण हात दुखाल
आणि मी 100% रेकॉर्डिंग केले आणि 70% अपलोड केले. 30% जरा बारीमध्ये वायफाय दे असं झाले. कॅमेरा रस्त्यावर घेऊन जाताना लोक माझ्याकडे बघायला, लोक म्हणणार हे काय फळ्यावर एकटंच बडबड आले कॅमेऱ्यात बघून. सगळेजण जेवण करायला, एन्जॉय करायला आणि त्यांचंच व्हिडिओ करत बसले. मला लय एन्जॉयच करायला मिळालं नाही. तर व्हिडिओ एडिट करायचं एवढा काय विषय नाही सोडा, कारण व्हिडिओ एडिटिंग जरा एकच पार्ट अवघड आहे. ते म्हणजे कुठलं पार्ट घ्यायचा, कुठला सोडायचा, हे घेतल्यावर व्हिडिओ लय मोठा पण करायचा नाही आपल्याला. त्यामुळे जरा एडिटिंग मध्ये हे जरा बारीक मध्ये अवघड आहे. व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा आहे आणि परत उद्या ब्लॉगिंग करायचं आहे, त्याचा पण व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा आहे. त्यामुळे डेली ब्लॉगिंग अवघडच आहे. तर तुमचा कोल्हापुरातील सर्वात आवडता ब्लॉगर त्याचं नाव कमेंट मध्ये लिहा.